तर मंडळी आता आपण आहोत चांदोडमध्ये नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. हे आपले मुक्तन भाऊ, ऋषी दादा, आदित्य दादा आणि रॉकी दादा तुम्ही मागे. आता आपली ऑर्डर आली नाही, नाश्ता करून घेऊ. फायनल मंडळ आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहोत. जवळपास 1 वाजत आलेले, कारण आपण आखी फेरी मारून आलतो गडाला. आणि हा मागे पाहू शकता राजगिरा हा किल्ला, इकडेच मागे इंद्रायणी किल्ला आणि इकडे कुलटोळी किल्ला आहे. तर आता आपण पहिलं राजगिरा जाऊन 1 वाजत आलेले आहे, खूप टाईम झालेला आहे. म्हणजे आपण आखी फेरी मारून आलो, त्याच्यामुळे आपला टाईम झाला. सो आता निघूयात पुन्हा टाईमपास करतो. तर या ठिकाणी मंडळी आता आपण ट्रेक चालू केलेला आहे. इथे या मंदिरापाशी आपण गाडी लावली, ती आपली पब्लिक. आपल्याला जायचं इकडे, हा किल्ला आहे राजगड. आणि आता आपल्याला हा टप्पा चढायचा आहे. हा टप्पा चढून झाल्याच्या वरती अजून एक टप्पा आहे. मग असं स्लाईडने इथं यायचे, इथून चढायचं. इथं तुम्हाला कातळ करू पायऱ्या दिसत असेल. तर हे आपले रॉकी दादा, हे खालचं पायथ्याचं गाव आहे आणि इकडून आपल्याला यायचं असं. आणि हा इकडं राजगड, पावसाचं वातावरण वरती. तर मंडळी पहिला टप्पा, शेवटचा टप्पा आहे आपली टीम. शेवटचा टप्पा आहे मंडळी. इथं आहे हे दारुगोळा पठार आणि इथून पायऱ्या चालवतात, लोखंडी पायऱ्या. तिथे शासनाने पाठी वगैरे लावली बंद करायला. पुढे हा तिथं जुनी शिडी आणि इथं हा दरवाजा. दरवाजाचे अवशेष दिसतं ते. आणि या कातळात कोरलेला बाहेर आहे. या ठिकाणी गुहा आहे. या ठिकाणी देव बनवायचा प्रयत्न केलेला दिसतात.
तर मंडळी इथं पाहू शकते हे सगळे वाड्याचे अवशेष आहेत इथे, इथून तिथपर्यंत. इकडे किल्ला आहे, इथं सगळं परिसर वाड्यांचं आहे, कारण इथं बघा दगडी लावलेली वगैरे ठिकठिकाणी. आणि ही कोणती वास्तू आहे पाहूया आपण. तर मंडळी काहीतरी वास्तू आहे, माहिती नाही काय असेल. इथं राजदरबार आहे. तिथे वरती कमळ आहे, कमळ नाही वाटत ते चक्र आहे. आय डोंट नो काय असेल हे, माहिती काढायला लागेल. इकडे हा झेंडा आहे, इकडे जायचं. तर एकंदरीत मंडळी आपण हा किल्ला पाहिला आहे. रॉकी दादांनी आज सगळं नियोजन केलं आहे, त्याच्यामुळे आपण हा किल्ला पाहू शकलो. इथे ही वास्तू आहे आणि इकडं हा शेवट इकडाचा, इकडे झेंडा आहे आणि इकडे पठार आहे भरपूर. इथं वाड्याचा अवशेष आणि इकडे वरती बाले किल्ला आहे. एकंदरीत हा किल्ला 7 माळ पर्वतरांगेत येतो. आणि इथे चांदवडचा जो काही व्यापारी मार्ग होता तर त्याचं लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा टेहाळणीचा किल्ला असू शकतो बरं का. त्याने 2-3 जवळपास किल्ले इंद्रायणी वगैरे, तर त्या संदर्भात हा किल्ला असू शकतो टेहाळणीसाठी. हा किल्ला तुम्हाला माहिती आहे, आता कोणी कोणी घेतला असेल, कोणी कोणी नाही. म्हणजे मुघलांक होता, मग महाराजांकडे आला, मग परत इंग्रजांनी तोडफोड केली, वाटोळं केलं किल्ल्यांचं आपल्या. तर असा हा किल्ला, एवढा काही इतिहास नाही आहे, पण हिस्टॉरिकल खूप वाटतं आहे मला, कारण खूप काही वाड्याचे अवशेष वगैरे आहेत. तर व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. आणि आता आपण इंद्रायणीच्या पायथ्याशी कदाचित कॅम्प टाकणार आहोत चुनग्यात. तर मंडळी आता आपण नुकतंच राजगड किल्ला केला आणि आता आपण इंद्रायणी किल्ल्याकडे चाललो. गावकर आपल्याला खूप मदत केली त्यांनी, गाडी वगैरे पार्किंग वगैरे केलेली आपण. आणि आता आपण तिकडे चाललो आहोत इंद्रायणीकडे. 5:30 वाजले चुनग्यात.